मैत्रिणींनो, आता बाजारात मस्त फ्रेश मिरच्या मिळत आहेत. जर तुम्हाला देखील असं थोडं वेगळ्या प्रकारचं चमचमीत तोंडाची चव वाढवणारं लोणचं बनवायचं असेल तर त्यासाठी मी पावशेर मिरच्या घेतल्या आहेत. या मिरच्या थोड्या फिक्याच आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोड्या तिखट मिरच्या घेऊ शकता, पण जास्त तिखट घेऊ नका, नाहीतर त्रास होतो. या मिरच्या मी चॉपरमध्ये ओबडधोबड अशा चॉप करून घेतल्या. त्यानंतर एका पॅन मध्ये 1 मोठा चमचा धने, मोठा चमचा सोप आणि मोहरी घेतली. त्यात अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा जिरं घेतलं. आता हे सर्व मी मंद आचेवर 2 मिनिटं भाजून घेतलं. गॅस मंदच ठेवा, जास्त भाजलं की लोणचं कडवट लागतं. त्यानंतर मी या सर्वांची मिक्सरला जाडसर भरड करून घेतली. थोडं लसूण देखील जाडसर वाटून घेतला. आता एका बाउलमध्ये मिरच्या, लसूण आणि आत्ता बनवलेला मसाला टाकून घेतला. आणखी त्यात अर्धा चमचा हिंग, 2 चमचा लाल मिरची पावडर. मी मिरच्या फिक्या घेतल्या म्हणून मिरची पावडर जास्त टाकलं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. 2 चमचे मीठ आणि 1 लिंबाचा रस टाकून घेतला. आता इथे मी भाजीचा जो मोठा चमचा असतो ना, त्याने 2 मोठे चमचे तेल घेतलं. ते तेल कडकडीत तापवलं आणि त्यानंतर थंड करून घेतलं. तेल थंड झाल्यावर ते या सर्व मिश्रणावर टाकलं आणि मिक्स करून घेतलं. तयार आहे तुमचं मस्त चमचमीत लोणचं.